गड्यांनो, काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जाईल, काळोख होईल, अंधार पसरेल. पण आज या अंधारात तुमच्या तलवारींच्या विजा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणात सजवली जाईल. आणि या रात्रीचं घोंगडं पांघरूनच आपल्याला आपल्या स्वराज्यावर पसरलेला हा आग्या मोहोळ जाळून टाकायचा आहे. माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आपल्या या मराठी मातीच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत नाहीत? नीट कान देऊन ऐका. आपली ही आई आक्रोश करते, म्हणते, अरे माझ्या पुतांनो, तुम्ही सर्वजण असताना आपला हा शत्रू माझ्या छाताडावर पाय ठेवून थया थया नाचतोय आणि तुम्ही हे सर्व सहन करता? नाही, आज जगाला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आपली आता सहन करण्याची मर्यादा संपली. आता आम्ही थेट घुसणार आणि गनिम तोडणार. जगलो जिंकलो तर आपल्या कीर्तीचे पोवाडे स्वतःच्या कानांनी ऐकू, कटून मेलो तर पावन होऊन स्वर्गात जाऊ. जे होईल ते होईल. पण आजची रात्र गड्यांनो, आजच्या या रात्री आपल्या तलवारींची अशी शर्त करा की आजच्या रात्रीपासून ते कल्पांतापर्यंत आपल्या मराठी मातीत मिसळलेले प्रत्येक श्वास आपल्या शत्रूला हे ठणकावून सांगत राहिले पाहिजेत, हे बैर्या, एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य. बोला हर हर महादेव, हर हर महादेव.